नमस्कार मित्रांनो, आपण जर SBI बँकेच्या योनो SBI या ॲपचे वापरकर्ते असणार व आपल्याला जर पुढील प्रमाणे पॉपअप मेसेज येत असेल, युअर इंटरनेट बँकिंग पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड, प्लीज चेंज युअर पासवर्ड टू कंटिन्यू, तर ही समस्या कशी सोडवावी किंवा नवीन पासवर्ड कसा सेट करावा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम योनो SBI या ॲपवर आपण क्लिक करावे। क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे इंटरफेस हा ओपन होईल। मित्रांनो, लॉग इन यूजिंग एमपिन येथे आपला 6 अंकी एमपिन हा आपण टाकावा। मित्रांनो, हा 6 अंकी एमपिन टाकल्यानंतर आपल्याला पुढील प्रमाणे पॉपअप मेसेज येईल, ज्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे युअर इंटरनेट बँकिंग पासवर्ड हॅज बीन एक्सपायर्ड, प्लीज चेंज युअर पासवर्ड टू कंटिन्यू। मित्रांनो, योनो SBI ग्राहकांच्या संरक्षणासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दर 3 महिन्यांनी आपला पासवर्ड हा एक्सपायर करत असते व आपल्याला नवीन पासवर्ड हा क्रिएट करावा लागत असतो। चेंज नाऊ या बटनावर आपण आता क्लिक करूया। मित्रांनो, यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल। याच्यामध्ये आपण पाहू शकतात रिसेट इंटरनेट बँकिंग पासवर्ड याप्रमाणे मेसेज आलेला आहे व त्याच्या खाली इंटर ओल्ड पासवर्ड। जर तुम्हाला तुमच्या मागील पासवर्ड लक्षात नसेल तर तो आपण इथे टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करू शकतात। तो जर तुमच्या लक्षात नसेल तर फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक करून आपण नेक्स्ट करू शकतात। म्हणून मित्रांनो, पुढच्या वेळेस आपल्या सुविधेसाठी आपण आपला यूजर ID व पासवर्ड हा लिहून ठेवावा की जेणेकरून आपण जेव्हा पुढच्या वेळेस पासवर्ड एक्सपायर होईल तेव्हा आपला वेळ हा वाचेल व आपल्याला ही प्रक्रिया करावी लागणार नाही। मित्रांनो, माझा जुना पासवर्ड माझ्या लक्षात नाही म्हणून मी फॉरगेट पासवर्ड या बटनावर क्लिक करत आहे व नेक्स्ट बटनावर क्लिक करत आहे। मित्रांनो, नवीन पासवर्ड रिसेट करण्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला ऑप्शन आहे यूजर नेम व प्रोफाइल पासवर्ड आपल्या लक्षात असेल तर ते करून आपण नेक्स्ट बटनावर क्लिक करून करू शकतात किंवा दुसरा ऑप्शन आहे ATM कार्डचा वापर करून देखील आपण पुढची प्रक्रिया करू शकतात। तर मी ATMचा कार्ड वापर करून पुढची पासवर्ड हा रिसेट करणार आहे। ATM कार्ड नंबर येथे आपला ATM कार्डचा नंबर हा आपण एंटर करायचा आहे व त्याच्या खाली आपला ATM पिन टाकून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे। मित्रांनो, सेट पासवर्ड या टॅबच्या खाली आपल्याला 2 टॅब दिसत आहेत। या टॅबमध्ये आपल्याला 8 ते 10 अंकी पासवर्ड हा आपला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। आपला नवीन पासवर्ड हा 8 ते 10 अंकी असावा। याच्यामध्ये अल्फाबेट्स, स्पेशल कॅरेक्टर व डिजिट्सचा वापर करून आपण तो पासवर्ड या 2 ठिकाणी टाकावा व कन्फर्म या बटनावर क्लिक करावे। यानंतर आपल्या मोबाईलवर आलेला 6 अंकी OTP आपण येथे इंटर OTP या ठिकाणी नोंदवावा व सबमिट या बटनावर क्लिक करावे। यानंतर आपल्याला पासवर्ड चेंज व युअर पासवर्ड हॅज बीन सक्सेसफुली चेंज असा मेसेज येईल। याचा वापर करून आपण गो टू लॉग इन या बटनावर लॉग इन करून आपण आपले योनो SBI हे ॲप ओपन करू शकतात।